मॅडम आम्हाला तर जाऊ द्या, थांबा थांबा, ढकलू नका। तर सध्या आपण थेट दृश्य बघतोय, किशोरी पेडणेकर या गोरेंविरोधातल्या आंदोलनामध्ये आता दाखल झालेल्या आहेत। नीलम गोरे यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी मुंबईच्या बंगल्याबाहेर खरं तर हे आंदोलन सुरू आहे आणि किशोरी पेडणेकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुंबईतल्या शासकीय निवासस्थानासमोर हे आंदोलन सुरू आहे आणि किशोरी पेडणेकर या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते, अनेक शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। कृष्णा उटे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, पुन्हा एकदा आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते, सध्याची काय स्थिती आहे? नीलम गोरे यांनी जे आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या विरोधात विधान केलं, त्या संदर्भात जे आहे ठाकरे गट आक्रमक झाले। पुण्यापाठोपाठ जे आहे पुण्यात देखील ठाकरे गटाकडून जे आहे नीलम गोरे यांच्या निवासस्थानी बाहेर जे आंदोलन करताना पाहायला मिळालं, थेट आता त्याच पुण्यापाठोपाठ जे आहे मुंबईत आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। मुंबईतील जे आहे नीलम गोरे यांच्या शासकीय निवासस्थानी बाहेर जे आहे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतं, ठाकरे गटाकडून देखील निषेध करताना पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो याच आंदोलनात जे आहे किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली पाहू शकतो ठाकरे गट सगळीकडे जे आहे संपूर्ण राज्यभरात मुंबईत देखील जे आहे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि पाहायला गेलं तर जे आहे आपल्याला आंदोलन जे आपण पाहताना मिळत आहे। मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी हे जोरदार आंदोलन आपल्याला बघायला मिळते। किशोरी पेडणेकर सध्या दाखल झालेले आहेत। अनेक आंदोलक जे आहेत ते आपल्याला आक्रमक झाल्याचं बघायला मिळते, जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। नीलम गोरेंनी वक्तव्य केलं होतं मर्सिडीज संदर्भात, त्यानंतर सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। माफी मागावी अशी मागणी यापूर्वी सुद्धा केलेली होती। सध्या किशोरी पेडणेकर आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। नीलम गोरे यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या हे शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला जमल्याचं बघायला मिळतात, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात। जेव्हा हे वक्तव्य जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। जोरदार निषेध नोंदवला गेलेला आहे। तर सध्या आपण दोन दृश्य बघतो, एकीकडे थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतात ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, किशोरी पेडणेकर आपल्याला बघायला मिळत आहेत। तर दुसरीकडे काही वेळापूर्वी जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाले होते, हातामध्ये प्रातिनिधिक गाडी घेऊन आंदोलक आपल्याला आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं आहे।